भारताची आर्थिक राजधानी मुंबई इथे सत्तेसाठी नेहमीच एक जबरदस्त राजकीय लढाई सुरू असते. पण यावेळच्या निवडणुकीचा शेवट मात्र एका अगदी अनपेक्षित ट्विस्टने होणार आहे. म्हणजे बघा, 16 जानेवारीला निकाल तर लागेल, पण तो आपल्याला नेहमीसारखा झटपट मिळणार नाहीये. मग प्रश्न हा आहे की या दिरंगाई मागे नेमकं काय राजकारण दडलंय? चला आपण मिळून तेच शोधूया. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, एक नजर टाकूया. सगळ्यात आधी मुंबईची निवडणूक इतकी हाय स्टेक का आहे? मग मतमोजणीत अचानक हा मोठा बदल का झालाय? ही नवीन सिस्टम नेमकी काम कशी करणार आहे? यामागे अधिकृतपणे काय कारण दिलं जाते? आणि हो, सगळ्यात इंटरेस्टिंग, या सगळ्यामुळे एक नवीन प्रकारची उत्सुकता कशी निर्माण होणार आहे? चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. मुंबईची हायस्टेक निवडणूक. आता बघा, ही काही साधीसुधी महापालिकेची निवडणूक नाहीये. ही लढाई आहे देशाच्या आर्थिक राजधानीवर आपलं वर्चस्व मिळवण्याची. इथे सत्ता आणि प्रतिष्ठा दोन्ही गोष्टी पणाला लागलेल्या असतात. आणि ही लढाई किती मोठी आहे तर तब्बल 227 प्रभागांची. विचार करा, म्हणजे शहरातल्या प्रत्येक गल्लीबोळात, प्रत्येक नाक्यावर ताबा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष आपलं सगळं काही पणाला लावतात. आणि म्हणूनच मुंबईची निवडणूक ही नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. 16 जानेवारी याच दिवशी मुंबईचं भवितव्य ठरणार आहे. पण थांबा, यावेळेस निकाल एका झटक्यात आपल्यासमोर येणार नाहीये. नाही, निकालाचा हा दिवस एका वेगळ्याच नाट्याने भरलेला असणार आहे. कारण निकाल जाहीर करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकण्यात आली आहे. आणि याच बदलामुळे आपण येतोय आपल्या दुसऱ्या भागाकडे, मतमोजणीचा मंदावलेला वेग. हा एक असा निर्णय आहे जो 2017 मध्ये आपण पाहिलेल्या त्या सुपरफास्ट निकालांच्या परंपरेला पूर्णपणे मोडीत काढतोय. खरं सांगायचं तर निकालाच्या दिवसाचं अख्खं चित्रच यामुळे बदलणार आहे. हा बदल नेमका आहे तरी किती मोठा? जरा आकडे बघा म्हणजे लक्षात येईल. 2017 मध्ये काय झालं होतं तर सर्वच्या सर्व 227 प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू झाली होती. पण आता 2026 मध्ये काय होणार आहे तर एका वेळी जास्तीत जास्त फक्त 46 प्रभागांची मतमोजणी होईल. म्हणजे विचार करा, निकालाचा वेग जवळपास 5 पटीने कमी होणार आहे. केवढा मोठा बदल आहे हा. ठीक आहे, मग आता प्रश्न पडतो की ही नवीन सिस्टम नक्की चालणार कशी? चला आपल्या तिसऱ्या भागात यामागचे आकडे आणि नियम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, या संपूर्ण नव्या प्रक्रियेची जबाबदारी फक्त आणि फक्त 23 मतमोजणी अधिकाऱ्यांवर असणार आहे. हो, फक्त 23. म्हणजे अख्ख्या शहराच्या निकालाची सूत्र या 23 जणांच्या हातात असतील. आणि त्यांच्या कामाची जी पद्धत आहे त्यामुळेच ही सगळी दिरंगाई होणार आहे. आणि तो महत्वाचा नियम आहे तरी काय, तर त्याला म्हणता येईल टू वर्ल्ड रूल. एकदम सोपा आहे. या नियमानुसार प्रत्येक अधिकारी एकाच वेळी फक्त 2च प्रभागांची मोजणी करू शकतो. बस हाच तो नियम आहे जो सगळा खेळ बदलणार आहे. आता गणित बघा, 23 अधिकारी, प्रत्येकजण 2 प्रभागांची मोजणी करणार. म्हणजे एका फेरीमध्ये किती झाले? बरोबर, फक्त 46 प्रभाग. याचाच अर्थ असा की संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया आता 5 टप्प्यांमध्ये विभागली गेली आहे. म्हणजे बघा, पहिली बॅच साधारण 44 वॉर्ड, दुसरी बॅच पुन्हा 44 वॉर्ड, असं करत करत 4 बॅचेस, आणि मग शेवटच्या 5व्या बॅचमध्ये उरलेले 43 वॉर्ड. याचा सरळ सरळ अर्थ काय तर एकाच वेळी विजयाचा मोठा जल्लोष नाही, तर दिवसभर निकालांचे असे छोटे छोटे सस्पेन्सने भरलेले एपिसोड्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण येतोय चौथ्या भागाकडे, अधिकृत कारण. साहजिक आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय की प्रशासनाने ही प्रक्रिया इतकी वेळखाऊ का बनवली असेल? या बदलामागे नक्की विचार काय आहे? बरं, तर ह्यावर अधिकृत स्पष्टीकरण असं दिलं गेलंय की कमी प्रभागांवर जर मनुष्यबळ केंद्रित केलं तर प्रत्येक प्रभागाची मतमोजणी अधिक अचूक आणि सुरळीत पार पडेल. म्हणजे त्यांचा भर आहे क्वालिटीवर, क्वांटिटीवर नाही. प्रत्येक वॉर्डचा निकाल अगदी अचूक लागावा हा हेतू आहे. पण या अधिकृत कारणापलीकडे काही वेगळी राजकीय गणितं असू शकतात का, हा प्रश्न मात्र कायम राहतो. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात नाट्यमय भागाकडे, एका नवीन प्रकारची उत्सुकता. म्हणजे या सगळ्या दिरंगाईचे राजकीय परिणाम काय होणार आहेत? बघा, याचे परिणाम फक्त वेळ जास्त लागणार एवढ्यापुरते मर्यादित नाहीयेत. विचार करा, सुरुवातीचे कलच स्पष्ट नसतील, त्यामुळे कोणताही पक्ष आम्ही जिंकतोय असा दावा पटकन करू शकणार नाही. निकालाचा ट्रेंड हळूहळू समोर येईल आणि त्यामुळे राजकीय पक्षांना पुढचे डावपेच आखायला वेळ मिळेल. आणि हो, दिवसभर निकाल असे थेंबाथेंबाने येत राहिले की काय होतं, अफवांना आणि चुकीच्या माहितीला ऊत येतो. थोडक्यात सांगायचं तर हा दिवस फक्त निकालाचा नाही, तर राजकीय पक्षांच्या संयमाची आणि त्यांच्या रणनीतीची खरी परीक्षा पाहणारा दिवस ठरणार आहे. तर मग 16 जानेवारीचा दिवस आपल्यासाठी कसा असेल?
कल्पना करा, सकाळी निकालांची पहिली बॅच येईल. मग दुपारपर्यंत आणखी काही निकाल हळूहळू यायला लागतील. दुपारनंतर कुठेतरी जाऊन चित्र थोडंफार स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. पण अंतिम आणि संपूर्ण निकाल तो हाती येईपर्यंत कदाचित संध्याकाळ किंवा अगदी रात्रही होऊ शकते. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं. आजच्या इन्स्टंट माहितीच्या युगात, जिथे आपल्याला प्रत्येक गोष्ट अशी चुटकीसरशी हवी असते, तिथे निवडणुकीचा निकाल जाणून बुजून इतक्या उशिरा देण्यामागचा लोकशाहीसाठी नेमका अर्थ काय? ही फक्त एक प्रशासकीय सोय आहे की यामागे एखादी खोल राजकीय रणनीती दडलेली आहे? यावर विचार करायलाच हवा.